आज मी बनवते वाटाणा बटाट्याची हॉटेलमधलं सिक्रेट जिन्नस वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजेच घरात जे पण आपले जिन्नस असतात त्यामध्ये अशी चमचमीत भाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो वाटाणे सोलून घेतलेले आहेत। आता हे साधारण 400 ग्राम पर्यंत असतील। त्यानंतर इथे मी मीडियम साइजचे बटाटे मध्यम आकारात कापून घेतलेत। हे बघा अशा प्रकारे। आता एक कढई घेऊन त्यात थोडं तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झालं की त्यात दालचिनी, लवंग, तेजपत्ता, मसाले, वेलची, जिरे असा अख्खा मसाला घालून छान मस्त आपल्याला सर्व साइडने परतवून घ्यायचे जोपर्यंत आपल्या मसाल्यांचा सुगंध सुटत नाही तोपर्यंत। हे बघा अशा प्रकारे सर्व आपल्याला हे मंद आचेवरतीच परतवून घ्यायचंय। आता घालूया बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला थोडासा तसा नरम करून घ्यायचा, त्याला जास्त असं कॅरमलाइज करून घ्यायचं नाही, म्हणजे असं गोल्डन करून घ्यायचं नाहीये। हे पण आपल्याला मंद मीडियम आचवरतीच आपल्याला हे करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आता आपला कांदा बघा नरम झालेला आहे। आता यात आपण घालूया काश्मीरी पावडर, हळद आणि गरम मसाला। हे सर्व मसाले घालून आपल्याला परत एकदा असं मस्त छान परतवून घ्यायचे। एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मसाले परतवायचे। आपल्याला गॅस मीडियम किंवा फास्ट अजिबात करायचा नाहीये, नाहीतर आपले मसाले खालून जळू शकतात। हे बघा अशा प्रकारे मी मसाले एकदम स्लो गॅसवरतीच परतवून घेतेय। मसाले कढईला लागू नये म्हणून इथे मी थोडंसं पाणी घालून घेते। याने काय होतं ना, मसाले पण आपले छान शिजले जातात आणि जळत पण नाही। त्यामुळे ना थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाले असे मंद आचेवरती परतवून घ्यायचे। आता ह्यात आपल्याला एक सिक्रेट जिन्नस घालायचं आहे। ह्याच जिन्नसमुळे हॉटेलसारखी आपल्या भाजीला ना चव येते। पण त्याआधी आपण इथे घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची। आता ते सिक्रेट जिन्नस आहे ते म्हणजे 2 चमचे बेसन। हे बेसनने काय होतं ना, आपल्या ग्रेव्हीला ना दाटसरपणा येतो आणि हॉटेलसारखी आपली ग्रेव्ही तयार होते। तर बेसन पण घालून आपण असं छान 1 मिनिट मंद आचेवरती परतवून घेऊयात। आता आपण घालूयात ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी। ही मी घरीच 4 टोमॅटो बारीक करून मिक्सरला असे मस्त ह्याची प्युरी करून घेतली आहे। तर ही पण छान मस्त अशी परतवून घेऊया। स्लो ते मीडियम गॅसवरती परतवलं तरी सुद्धा चालेल, जोपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत हे असंच आपल्याला परतवत राहायचं। हे बघा आता टोमॅटो पण आपले छान परतवून झालेले आहे, त्याला थोडंसं तेल पण सुटलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे वाटाणे आणि बटाटे। हे सर्व घालून आपल्याला सर्व साइडने असं मस्त मिक्स करून घ्यायचे। हे बघा काय चमचमीत अशी मस्त दाटसर भाजी दिसते आपली। आता ह्यात आपल्याला घालायचे कसुरी मेथी। कसुरी मेथी आपल्याला अशी हातावर थोडीशी चोळून घालायची। त्यानंतर ह्याच्यात चटपटीत असं आपल्याला घालायचंय आमचूर पावडर। तुम्ही हे इथे स्किप करू शकता। त्याचबरोबर इथे घालून घेऊयात चवीपुरतं मीठ आणि हे सर्व आपल्याला जिन्नस असे प्रॉपर परत एकदा एकजीव करून घ्यायचे। सर्व जिन्नस एकजीव केल्याच्या नंतर आता ह्यात मी घालते गरम पाणी। गरम पाण्याने चवीत काहीच बदल होत नाही, म्हणून शक्यतो गरम पाणीच घाला। चला आता 8 ते 10 मिनिटं भाजीला छान अशी मस्त उकळ काढून घेऊयात। तर हे बघा आपली वाटाणा बटाट्याची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। ही ग्रेव्ही तुम्ही घरात बनवली ना तर व्हेज न खाणारे सुद्धा आवडीने खातील। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।